मराठी मंडळाने शिवजयंती उत्सवात वेगवेगळे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. जसे की 2023मध्ये पुरुषांनी युवत मांडली आणि महिलांनी दैवत आमचे छत्रपती हे सादरीकरण केले. तसेच 2024मध्ये महाराष्ट्रातून लोप पावत चाललेल्या लोककला आपल्या समोर त्यांनी आणल्या. आणि तसेच 2025मध्ये अबुधाबी येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचा प्रसंग सादर केला. यंदाही असेच दमदार सादरीकरण घेऊन येत आहेत संस्कृती मराठी मंडळ. तर प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की या सादरीकरणाचा शेवट अजिबात चुकवू नका. जय भवानी. मंडळी, दिवस होता चंपाषष्ठीचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढले. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणोत्तर स्वराज्य वाढवत होते, दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांची झुंज देत होत्या. सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फतेह होत होती. आणि यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अफजल खान, तुम्हारी फौज किले के पिछले बाजू में रहेगी. ये सिवा के लोग कहीं से भी दगा दे सकते हैं, समझे? जी हुजूर. मसूद, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी. अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना. जी हुजूर. और चौकन्ना रहना. ये मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है. देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा. आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा. चौकन्ना रहना. कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? जी हुजूर. राज, त्या सिद्धीनं लईच मजबूत याडा लावलाय. मुंगी सुधी हात बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडे बी आल्या तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राजे, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपते. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढू. अगदीच योग्य विचार आहे राजे. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गनिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाईक? राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्याल. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीत. पण नाईक शिवा? राज, 2 पालख्या असत्याल तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीक मिळेल. पण नाईक, आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज. म्हणजे गस्तीची पथकं हुकली की शिवा पालखी तिथं सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की. राजे, नायकांनी याआधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे. होय नाईक, आता तुम्हीच आमचे शंभू शंकर. तुम्हीच मार्ग दाखवा. वय राज, फक्त आजची रात द्या. गनिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच गड उतरू. पालखी बस. शिवा, तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राजे,
मला जाऊ दे. शिवा, आम्ही सांगतोय ना, आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राजा, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघतात, माझ्या आई बापाची पुण्य किती बघतात. राजा, तुमची ही कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच हो शिवा का शिवण्याला. आता उरलाय की फक्त तुमचा आत्मा. राजा, तुमच्या ध्यानात मिळाली, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे या माणसाला? अहो, लोक आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा अभिनंदन की शिवाजी त्याचं मरण मिळालं. हा करून शांती हजारो वरील जगीन मिळाला, हजारो वरील जगीन येतो राजा. चला आता येईल नका देऊ. हुजूर, 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 शिवा विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या? मसूद, 10,000 की फौज लेके सिवा का पीछा करो. मुझे सिवा चाहिए, जिंदा या मुर्दा. जी हुजूर. बाजी कधी उठलंय, कधी राजे, विशाळगड अजून बराच दूर आहे, वाट सुद्धा अवघड. आपण कितीही धावलो तरी गनिमाता दूर नाही. आम्ही हा लोंढा इथेच या घोडखिंडीत आलोतो. तुम्ही पुढे व्हा, विशाळगड जवळ करा. जा राजे. नाही बाजी, नाही. आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे, अहो, तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठेशाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. बाजी, काही झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमाला सामोरे जाऊया. नाही राजे, वेळ ओळखा राजे, वेळ ओळखा. राजे, अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून. नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय, पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतोय, पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही बाजी, आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे, आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे, पण आमचं इथे कोरलं जाणार. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजे, जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार. ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका राजे. ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका. नाही बाजी, नाही. राजे, तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडेन मी. वेळ दौडू नका राजे, गनिम जवळ आलाय. तुम्ही या राजे, आम्ही घोडखिंड अडवू. या तुम्ही. अभय, राजा या तुम्ही. राजा, आम्ही हाऊ तिथं, तुम्ही जा राजा. राजे, विशाळ गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही गनिम अडवून ठेवतो. आपण या राजे. बाजी, शंभू महादेवाची आण घ्या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. आपण पुन्हा भेटणार आहोत. हर हर मुजरा राज. खड़े हो, हट जाओ.
अरे हट, तोफे आधी न मरे बाजी. हाजी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा. बादशाह साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या बादशावर, माझ्या महाराजांसाठी, या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. हाजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं. तुम्हें मारकर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा. अरे आमचे राजे गडावर पोहोचले. आमचे राजे गडावर पोहोचले. राज, या बाजीचा तुम्हाला शेवटचा मुद्रा दाखवतो. बाजी, फुलाची, रायाची आणि आमची बांधल सेना, तुम्ही सगळेजण तब्बल 12 घटिका या खिंडीत झुंजला. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झाला. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारे नदीचा उगम नाही, ही केवळ खोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड.